नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आता आम्ही आलो आहे माझ्या गावी विदर्भात, अकोल्याला आहे. अकोल्यावरून बरंच आत आहे आमचं गाव. तर आज आम्ही आलो तुरीच्या शेतात. आमच्या इथे वावर म्हणतो आम्ही, शेंगा तोडायला. आणि खूप छान शेती आहे, माझ्या मामाचंच शेत आहे. आता तूर आहे, कापूस आहे आणि गहू आहे शेतात. गळा जरा बसला आहे कारण का मला इकडची हवा सूट नाही होत. गाडीत जसं हवा चेंज होते तसा माझा घसा बसत जातो. आणि शेतात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तूरच तूर आहे. तर गावी तुरीच्या दाण्यांची आमटी करतात, त्याला सोल्याची आमटी आणि सोले भात असे बऱ्याच प्रकारचे सोल्याचे प्रकार करता येतात. आणि ते विदर्भात सगळ्यांनाच मोस्ट ऑफ तरी खूप आवडतात. तर इथे बघा, या आहेत अशा तुरीच्या शेंगा लागलेल्या. मला तर या शेंगा मिठाच्या पाण्यात उकळून खायला पण खूप आवडतात. आणि सोल्याची आमटी पण आवडते आणि सोले भात पण खूप आवडतो. ही माझी मोठी आई आहे, ही इन्स्ट्रक्शन देते की कशा शेंगा तोडायच्या आहे म्हणून. कशा तोडा लागते? वटी बांध वटी. एका हाताने झाड धर, एका हाताने शेंग तोड. एक एक शेंग तोड वटी टाकली तुझी भाजी नाही होत. मी एका हातात हे असं धरलं आणि एका हाताने शेंगा तोडते. तर त्या सांगतायत की ओटी बांध आणि दोन्ही हाताने तोड, नाही ते एका हाताने तोडशील तर आज काय भाजी होणार नाही. खूप छान वाटतं मला तर खूप आवडतं. पहिल्यांदा बघितलं ना पहिल्यांदा तुरीच्या शेंगाची शेती बघितली. खूप छान आहे, तोडायला पण मजा येते आणि शेतामध्ये मस्त वाटतं मुंबईपेक्षा. काय म्हणतं, या लहानपणी या शेतात काम केलेलं आईने आमच्या. तेव्हा होतं काय वावर? होतं पहिल्यापासूनच आहे ही वावर. या शेतात खूप काम केले आम्ही, पण शेंगा मी खूप 20 वर्षानंतर तोडाले आली. 20 वर्षांनंतर? कारण मी नेहमी येतो तो शेंगा नसते किंवा असं, आम्ही उन्हाळ्यात येतो तेव्हा. मी अशा वेळेला येतच नसते ना. त्यामुळे आता असं या लागलं. खूप मजा येऊन राहिली एवढं शेंगा तोडत होतं. आणि छोटा शेतकरी थकला आमचा, म्हणतोय मी थकली आणि बघा कशी झोपते. आम्हाला आमच्या शेत लाल झाली, लाल. थकली ती म्हणते मी थकली. सावलीतच होतो, ती म्हणते मी आतून थकली. तू पिशवीतलं दाखव. मला म्हणते माझ्या याच्यात टाक म्हणते शेंगा. हे घे. अशीच ताई हसू राहिली एवढूशा तोडल्या म्हणून. दूर लावून पहिले मजूर लावायचं, हा. कापून घ्यायची, हा. 2-3 दिवस सुकू द्यायची. हा सुकल्यानंतर मग त्याच्या पेंड्या बांधायच्या. हा पेंड्या बांधून मग मजुरांना सर्व एका ठिकाणी जमा करायचं, खाली कोणी आतरून. हा. नंतर मग हार्वेस्टर आणून आपलं मळणी यंत्र आणून काढून घ्यायचं. अच्छा, हो. वेळ लागतो कारण का आम्ही हाताने तोडतोय. मी तेच विचार करत होती एवढ्या मोठ्या वावराचं कसं करता. काय तुम्हाला कसं वाटतंय? मला मस्त वाटतंय. आम्ही छोट्या शेतकऱ्याला घेऊन फिरतोय. हे बघ, याच्यात टाकायचं याच्यात. अरे पण थैला भराले इथं. निर्वाणीला ही कॅडबरी वाटते, कॅडबरी. हे जे आहे ना ते निर्वाणीला वाटतं कॅडबरी. माती, ओली माती आहे त्याला ती कॅडबरी म्हणते. लाडू काय आहे ते? काय आहे लाडू? काय आहे ते? दाखव मम्माला, दाखव. काय आहे मम्माला दाखव. मोबाईल. खाऊ नाही पिलू, ते कॅडबरी नाही ती. मम्माला सांग दमली म्हणून. हा? पिशवी. पिशवी बा, आपली पिशवी. तरी तुरी तोडल्या होत्या माझ्या ताईने आणि मी, आणि आता बऱ्याच वर्षांनी आम्ही हा एक्सपिरियन्स घेतोय. नमितामुळे आम्हाला आता गावात अधूनमधून यायला भेटतंय. नाही तर आम्ही मोस्टली उन्हाळ्यातच येतो, त्यामुळे तेव्हा सगळं शेत वाळलेलं असते आणि आम्ही शेतात पण येत नाही. पण यावेळेस तूर होती म्हणून मग आम्ही शेतात फेरफटका मारायला आलो आणि मस्त वाटतंय खूप. तुम्ही बघू शकता मागे पूर्ण ही तूरच आहे. मी तर आमच्या मामीला आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की आम्ही आहे तर तुम्ही आम्हाला सोल्याची भाजीच करून खाऊ घाला. आणि मग आमच्या मामीने ती केली पण. आणि काही तूर आम्ही मुंबईला घेऊन आलो. काय लाडू? काकू. अरे मी बघ म्हणून मी तिकडे गेली. बस थँक्यू बोल, थँक्यू. लाडूचं केवढं भरलं अय्या. तू तोड. बघा हा, भर पिशवी, तोडून भर. पिशवी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्राव्य आणि निहाल दिसणार नाहीत कारण का ते माझ्या लहान मामा बरोबर दुसऱ्या शेतात होते. आमच्यापेक्षा जास्त ते दोघं एवढे शेतात फिरले आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप शेंगा तोडल्या. जो शेतकरी वावरातल्या तुरी सोडून माती भरतो पिशवीत. लड्डू तोड. हा, तोडून पिशवीत ठेव. हा, चल. हा आमचा शेतकरी बिना चपलाचा पिशवी घेऊन स्माइल कर. आणि ही मम्मा
वहिनी एक पॅन्ट वरती एक खाली राहू देत. अक्षय कुमार तसाच घालतो, ती स्वतःच ती बघा. करते बघ. आम्हाला पॅन्ट वरती गेलेली चालत नाही. अजिबात आम्हाला जमत नाही. हा कर, खाली कर. ती पिशवीतला हात सोड आणि पॅन्ट खाली कर पहिला. सगळ्यांना थोडं ये ताई, सगळ्यांना घ्या. दीप्ताई कसं वाटतंय? खूप मस्त वाटत आहे एवढ्या शेंगा बघून मला भरपूर आनंद झाला. कुठल्या तोडू ते समजत नाही. हो कुठल्या तोडू ते समजत नाही जास्त भेटल्यावर. तर तू त्यावर पाहिला नाही, त्यावर त्याच्यापेक्षा आहे. हे आमचे मामा मोठे. मामा कसं वाटतंय? चांगलं वाटतं. या मामांचं शेत आहे. आणि इथे बघा ही पिवळी छोटी छोटी फुलं किती छान वाटतात बघायला. असंच शेतात मध्ये काय ना काय होतं. जसं आता हे पिंक, मला माहिती नाही याला काय म्हणतात, पण ते बघायला खूप छान वाटत होतं. लाडूने शेतात खूप मजा केली आणि इथे ती आतूच्या खांद्यावर बसून दमल्यानंतर मग फिरत होती. आज 4च्या आधी आम्हाला इथून नमिताला घेऊन घरी जायचं होतं. चला. कशी जोजो करते तू? कशी जोजो करते? झोपी कर. अरे वा, झोप. कसं वाटतं पिलू? होऊ देत खराब पिलू, आपण नंतर साफ करूया. साफ केली तू? ए तुला बाबांनी कसं धरलं? बाबांनी कसं धरलं? आऊच असं धरलं. निर्वाणीचं काय शेतातून निघायचं मन करत नव्हतं आणि ती इथे मस्त लोळून लोळून खेळत होती आणि खूप मस्त एन्जॉय केलं तिने. असं उडव. आणि इथे बघा ती कशी माती उडवून उडवून खेळते. पिलू 1 4 5 6 7 9 10. आणि इथे माझ्या छोट्या मामांनी मस्त झाडाची बोरं तोडून आणलेली आणि खूप गोड होती बोरं. आणि हे सरसो. आणि हे आहे माझ्या लहान मामाचं शेत आणि इथे त्यांनी कापूस पेरला होता. आणि हाय हरभरा. हे पूर्ण शेत हरभऱ्याचं आहे. हरभरा अजून व्यवस्थित लागला नाही आहे. खूप दमलो शेंगा तोडून तोडून. बऱ्याच दिवसानंतर एवढी मेहनत झाली आहे. व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सरसो का खेत. आणि शेतातून जाताना अजून एक बोराचं झाड लागलं, तर मग याचे बोरं तोडले आम्ही थोडे. आणि मग नंतर इथे आलो आम्ही आता वांगी तोडायला. तर इथे तुम्ही बघू शकता कशी वांगी लागली आहेत मस्त. पर्पल वांग ते खाली वांग आहे आणखी. आणि चेरी टोमॅटोज पण आहेत बघ. हे चेरी टोमॅटोज छोटे 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 छोटे. आणि मग शेंगा तोडून आता आम्ही चाललोय घरी, कारण का तिथून आम्हाला जेवायचं आहे आणि मग नंतर नमिताला घेऊन आम्हाला लगेच निघायचं आहे. आम्ही जेवलो आणि मग आता इथे निघतोय. पण नमिताला इथून जाताना पण रडायला येत होतं. लग्न झाल्यानंतर मुलीचा जीव खरं सासर आणि माहेर दोघांमध्ये गुंततो. या एकाच गावात माझे 3 मामा आणि मोठी आई राहतात, तर त्यामुळे सगळ्यांना भेटत भेटत आम्हाला निघायला उशीर होतोच. आणि इथे वासरू दिसलं तर या दोघी पण बघा कसं वासरासोबत खेळत बसल्या. आणि या तिघी बहिणी इथे इमोशनल होऊन रडत होत्या. खरं तर आम्ही गावावरून निघताना आम्हाला रडायला येतेच, कारण का बरेच वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटतो आणि आता गेल्यानंतर परत कधी भेटू हे पण माहिती नसते. तरी आता नमितामुळे आमचं येणं जाणं होत राहील गावी. आणि मग बस इथे आम्ही मावशीच्या घरी आलो आणि नमिताची दृष्ट काढून तिला आत घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती मुंबईची आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही आलो मुंबईला. तर आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.